आबासाहेब, दादासाहेब, आबासाहेब, दादासाहेब. काय काय झालं मंदा मावशी? भाई आणि आबासाहेब बाहेर गेलेत. आबासाहेबांच्या खोलीतनं कुणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू येतोय. काय? होय. आबांच्या खोलीतून? हा. बरं तुम्ही थांबा, मी बघून येते. हा. कोण आहे इकडे? वंदा मावशी, अगं कोणीच नाही आहे आतमध्ये. मागे बागेत काम चालू आहे ना, त्याच माणसांचा आवाज येत असेल. नक्की ना? हो. मावशीने काही कळलं नसेल. हॅलो आदित्य सर, तुम्ही दोघं इथे काय करताय? हे बघा, आबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. मी बघितलं. आबा आणि अहिल्या मॅडम, हे दोघं बहीण भाऊ आहेत. तेच प्रिया, आम्ही पण बघून तितकेच शॉक्ड आहोत. अरे एक सांग, तुला याबद्दल काहीच माहिती नाहीये? बरं, आबासाहेबांची एखादी अशी पर्सनल गोष्ट आहे का ज्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल अजून काहीतरी कळू शकेल? एक मिनिट. प्रीतम सर, स्वतःसाठी अंगठी निवडायची सोडून दुसऱ्याच कोणासाठी तरी अंगठी निवडताय. ही छान आहे ना? अरे पण एक अडचण आहे. रोहितच्या बोटाचं माप आपल्याला कसं कळणार? नंदी, मला असं वाटतं की तुझ्या बोटाचं माप आणि रोहितच्या बोटाचं माप सारखंच असेल. तू घालून बघ बघू, ही अंगठी तुला येते का? अरे वाह, एकदम बरोबर. प्रिया, आबासाहेब, मी येऊ? ये, पण जवळपासच राहा. हाक मारली की लगेच परत ये. हा प्रिया, ही बघ, आवडते तुला अंगठी? हाय जुलियट, उद्या चांगला दिवस आहे अगं. तुझ्या मालकिणीचा साखरपुडा आहे उद्या. आबासाहेब खूप खुश आहेस. तू पण खुश आहेस ना? ते पण खुश आहे. ते तुला वाटत नसेल का त्याच्या आतून मी खूप खुश आहे. प्रीतम, मला कळतं तुला खूप त्रास होतोय ते. प्लीज असं नको ना वागूस. मी एक काम करतो, मी जातो आबासाहेबांकडे, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकतो. प्रियाची मागणी घालतो तुझ्यासाठी. नाही म्हणाले तर त्यांचे पाय पकडतो, पण मला आता तुझा त्रास बघवत नाही. दादा, बघ आता काही शिल्लक नाही. सगळी स्वप्न तुटली आहेत दादा. प्रिया मॅडम सोबत कधीच लग्न नाही होऊ शकत माझं. आणि
प्रिया मॅडम पण आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर खुश राहतील अरे. यासाठी म्हणत होतात का मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो म्हणून? मग करा ना काहीतरी. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलेलं की तुम्ही सगळे इकडे आलायत म्हणजे आबांची परवानगी घेऊन मला इथून घेऊनच जाल, पण प्रीतम प्लीज ना, असा निगेटिव्ह विचार नको ना करू. आपल्याकडे आजचा दिवस आहे अजून हातात. काही नाही आहे आपल्या हातात. तुम्ही सगळ्यांनी खूप ट्राय केलं रे माझ्यासाठी. आता या विषयावर कुणीही काहीही बोलायचं नाही. आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबरच प्रिया मॅडमचं लग्न होईल हे फायनल आहे. मला माफ करा प्रिया मॅडम. आबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध मी काही नाही करू शकतो. हा तुम्ही घेतलेला निर्णय. ठीक आहे, मग आता माझाही निर्णय ऐका. काहीही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही.